गाईज वेलकम टू माय चॅनल. मी तुम्हाला सांगते जसं जसं ना लवकर लवकर एपिसोड येऊन राहिले किंवा लवकर लवकर आता 2-3 दिवसातच अगदी 2-3 दिवसातच फायनल येऊन राहिलेले आहेत आणि हा पूर्ण प्रवास बघता म्हणजे मी पहिल्या एपिसोड पासून ते आतापर्यंत व्हिडिओ बनवत आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाला, तर तिसरा महिना सुरू आहे. म्हणजे 100 दिवस लगातार झाले. त्या शोला बघत आहे, त्या शो बद्दल डिस्कशन करत आहे, शो बद्दल व्हिडिओ बनवत आहे, त्या शो बद्दल छोटी छोटी जानकारी स्वतःमध्ये ठेवत आहे की सोशल मीडियावर काय चाललेलं आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये लोकांचे मत काय आहेत किंवा कोण काय बोलत आहे. मी खरं सांगते, मी कोणाला ओळखत नाही, की कोण रिव्ह्यू करते, कोण रिव्ह्यू करत नाही किंवा मी दुसऱ्यांचे रिव्ह्यू बघत सुद्धा नाही. कारण की मला वाटतं, की प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असते. मला एखादा कॅरेक्टर खूप आवडत असेल, परंतु दुसरा जो व्यक्ती आहे त्याला तो कॅरेक्टर नाही आवडणार असणार. कारण की आम्ही सुद्धा जेव्हा घरी बिग बॉस बघतो ना, मला एखादा कॅरेक्टर खूप आवडते आणि त्याची पर्सनॅलिटी आवडते, त्याचा गेम आवडते. परंतु कट्टू माझ्या बहिणीला म्हणा किंवा माझ्या शेजारी म्हणा किंवा माझ्या फ्रेंडला मी इफ तिच्याबद्दल डिस्कशन करत आहे, तर तोच व्यक्ती तिला नाही आवडत, त्याची पर्सनॅलिटी नाही आवडत, तिला दुसरा व्यक्ती आवडते. सो प्रत्येकांच्या बिग बॉस बद्दल ना मत वेगवेगळी असतात. परंतु ह्याच्या मागे जेव्हा मी कंटिन्यूस 3 महिने 2 महिने बघत आहे, डिस्कशन करत आहे, एक गोष्ट वारंवार क्लिक होत आहे आणि माझ्या कॉमेंट सेशनमध्ये सुद्धा एकच गोष्ट मला खूपदा येते, तू एकटी आहे. जे काटा ग्रुप बद्दल, जे तन्वी बद्दल, राकेश बापट, दीपाली त्यांच्या ग्रुपला चांगल्या रीतीने अंडरस्टँड करते, त्यांना चांगल्या रीतीने समजते, त्यांची पर्सनॅलिटी समजते आणि बिलकुल ऑनेस्ट रिव्ह्यू देते. हे मला खूप मेसेजेस आले, कमेंट सुद्धा येतात, की तुझा जो दृष्टिकोन आहे ना, असा नाहीये की फक्त एकाला सपोर्ट करायचा, तन्वीला सपोर्ट करायला. मी कधी विशालला पण व्यवस्थित बोलते, कारण की विशालमध्ये पण काही क्वालिटीज आहेत, जे छान क्वालिटीज आहेत. कधी-कधी तन्वी चुकते, कधी-कधी तन्वी खूप ड्रामा करते किंवा तन्वी किंवा दीपाली म्हणा, राकेश बापट म्हणा, कधी-कधी हे सुद्धा चुकतात. म्हणून मी प्रत्येकाबद्दल ना म्हणजे असे पट्टी बांधून मी प्रत्येक एकच मला आहे, की मला तन्वीच आवडते, मला राकेश बापटच आवडते, मला दीपालीच आवडते, तर त्यांच्याबद्दलच मी व्हिडिओ बनवणार, डोळ्यावर पट्टी बांधणार. म्हणजे एपिसोडमध्ये काही असो, एपिसोडमध्ये ते चुकीचे असो, ते गेममध्ये चुकीचे असो, त्यांचे मत चुकीचे असो, त्यांच्या डिस्कशन चुकीचे असो, तरी मी एक काम करणार, की डोळ्यावर पट्टी बांधून ठेवते आणि फक्त त्यांच्याबद्दल चांगला बोलते. असं काम मी करत नाही. कारण की माझा एक दृष्टिकोन आहे बघण्याचा, तो म्हणजे की एखादा पाण्याचा ग्लास आहे. कोणाकोणाला तो पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला दिसतो आणि कोणाकोणाला तो खाली दिसतो. आता माझा हा दृष्टिकोन आहे, की बिग बॉस जेव्हा आपण बघतो ना, तो 1 दिवसाचा एपिसोड, 2 दिवसाचे एपिसोड लगातार सलग हर दिवसातून, हप्त्यातून 7 दिवस असतात. तर 7 दिवस तो एपिसोड येते म्हणजे लगातार 3 महिने तो शो येते आणि एखाद्या व्यक्तीबद्दल पर्सनॅलिटीबद्दल अंडरस्टँड करायला 3 महिने खूप आहेत. तर जेव्हा मी तो शो वगैरे बघते ना, इफ मला आता राकेश बापट आवडत आहे, त्याचे मत आवडत आहे, त्याचं डिस्कशन आवडत आहे किंवा त्याने चांगला गेम खेळला असेल मला आवडत आहे. परंतु ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, की पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये मला राकेश बापट आवडेल. तो काहीतरी चुकीचा करू शकते. कारण की कोणताही माणूस हा परफेक्ट नसतो. कारण की कोणतीही पर्सनॅलिटी सुद्धा हे परफेक्ट नसते. उद्या अशी काही सिच्युएशन येऊ शकते, ज्याच्यामध्ये राकेश बापट मला नाही आवडेल, मला विशाल आवडेल. विशालने ज्या प्रकारे स्टँड घेतला, विशालने ज्या प्रकारे बोलला, विशालने स्ट्रॅटेजी प्लॅन केला, मला विशाल आवडेल. कधी-कधी गेम असा येऊ शकते, की राकेश बापट खूप चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन करत आहे आणि विशाल तो खूप खराब करत आहे. तर कधी मला राकेश बापट आवडणार, तर कधी विशाल आवडणार. म्हणजे काय असते ना, प्रत्येक एपिसोडमध्ये ह्यांची पर्सनॅलिटी चेंज होते आणि ह्यांच्या पर्सनॅलिटीनुसार आपले सुद्धा मतं चेंज होतात. म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये ना, आपले सुद्धा माइंडसेट त्या पर्सनॅलिटीबद्दल चेंज होतात. परंतु एक गोष्ट मी सर्वात जास्त नोटीस केलेली आहे ह्या पूर्ण प्रवासामध्ये, ह्या 3 महिन्यामध्ये, ती गोष्ट म्हणजे की मी नेहमी Instagram खोलते किंवा मला कमेंट सुद्धा येतात, की जे बाकी लोकं जे रिव्ह्यू वगैरे करतात ना, ते तुझ्यासारखे बोलतच नाही. बोलत नाही म्हणजे ते फक्त टोळीला सपोर्ट करतात. म्हणजे विशाल डोळे बंद करून म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून ते विशालला सपोर्ट करतात, विशालला सपोर्ट करतात, विशालला सपोर्ट करतात. म्हणजे विशाल काहीच करो, तो सपोर्ट वगैरे करतात. मला खूप कमेंट वगैरे यायचे. तर मी म्हटली, की ओके, मी रिव्ह्यू करते, बिग बॉसबद्दल बोलते, ते काम करून आपल्या म्हणजे बाकीचे कोण कसे काही व्हिडिओ बनवतात किंवा कसे काय ह्यांचे व्हिडिओ बनतात वगैरे थोडं डिस्कशन, थोडा स्टडी करते. तर त्यावर मी सर्च केली होती, की रिव्ह्यू वगैरे. त्यावर मी 1-2 मी त्यांना ओळखत नाही. मला त्यांचे नाव सुद्धा नाही माहीत, खरंच नाही माहीत. परंतु जे मला पॉपअप झाले त्यांचे व्हिडिओ बघितली, कॉमेंट सेशन बघितली, डिस्कशन बघितली लोकांचे काय मत आहेत, लोकांनी काय आवडत आहे, काय नाही आवडत आहे किंवा सोशल Instagramवर बघितली, Instagramवर कॉमेंट सेशनमध्ये, Instagramच्या व्हिडिओ वगैरेमध्ये. त्यात मला एक गोष्ट जाणवली, की विशाल बद्दलची पी-आर खूप चाललेली आहे. म्हणजे काय असतं ना, जे रिव्ह्यू करतात त्यांच्या कॉमेंट सेशनमध्ये मी सुद्धा बघितली ना, तिथं असं होतं, की यार तू डोळे बंद करून रिव्ह्यू करते का? किंवा विशालला सपोर्ट करते का? प्रत्येक व्यक्ती विशालच नेहमी कसं काय खरं राहू शकते? तन्वीबद्दल एवढा वाईट का बरं बोलणे? म्हणजे तन्वीबद्दल एवढी घाणेरडी आहे का, की तिच्याबद्दल एकही वर्ड तुझा चांगला बोलत नाही? असे खूप सारे लोकांचे व्हिडिओ आहेत, खूप लोकांचे मतं आहेत त्या व्हिडिओमध्ये, कॉमेंट सेशनमध्ये. तेव्हा मला सुद्धा वाटलं, की ओके, मला असं वाटलं, की
सर्वांच्या रिव्ह्यू करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाचा दृष्टिकोन हा आहे, कोणाचा दृष्टिकोन तो आहे. परंतु मला असं वाटलं, की हळू लोक मला अजून कॉमेंट करायला लागले. मग मी अजून बघायला लागली, की ओके व्हिडिओ बघते किंवा एखादा शॉर्ट बघते Instagramवर वगैरे. मला वाटलं माझ्या डोक्यात वारंवार ही गोष्ट येत होती, की एखादा व्यक्ती विशाल इट्स गुड. विशाल चांगला गेम प्लेयर आहे, चांगला आहे, मॅनिप्युलेटिंग चांगला करते, गुड वगैरे सर्व आहे. तर मला वाटलं, की एखादा व्यक्ती चांगला आहे, परंतु तो परफेक्ट नाही राहू शकत ना प्रत्येक एपिसोडमध्ये. म्हणजे तो विशाल तुम्ही बघाल ना स्टार्टिंग पासून, तो एक निगेटिव्ह इमेज आहे त्याची. म्हणजे त्यांनी काय केलं, टोळीच्या एक स्वतःचा शेअर स्वतःला समजते, मग टोळीला जमा केलं, लोकांना जमा केलं. ते चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन. इट इज गुड प्लॅनिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंडर लोक यायला लागले, त्याच्या अंडरमध्ये लोक यायला लागले आणि मग तो काय करायला लागला, त्यांना मॅनिप्युलेटिंग करायचा गेम खेळत होता, की त्यांना मॅनिप्युलेटिंग करणे, त्यांना नॉमिनेशनमध्ये भेजणे. मग ते घराच्या बाहेर जात होते. हा तर कित्येक 2 महिने आय थिंक 1.5 महिना तर हा नॉमिनेशन सुद्धा मध्ये आला नव्हता विशाल. मतलब सोचा ना त्याच्या मॅनिप्युलेशन पॉवर किती स्ट्रॉंग असेल. म्हणजे त्या रीतीने गेम खेळत होता किंवा त्याच्यामध्ये लोकांना हे सुद्धा जाणवलं, की त्याच्यामध्ये अहंकार आहे, त्याच्यामध्ये बोलण्याची पद्धत किंवा जेव्हा तो एखादा गेम करते तर स्वतःची ताकद, जे गोड्या खाऊ पैदा केलं नाही, ते फक्त मुलांवर दाखवू शकत नाही, तर तो महिलांवर दाखवू शकते. किंवा जेव्हा संकेत आला, संकेतच्या अपोजिट खेळण्याची धमक नव्हती, म्हणून संकेतला सुद्धा मॅनिप्युलेटिंग करणे, स्वतःच्या गेममध्ये, स्वतःच्या जाळ्यात आणलं, स्वतःच्या ग्रुपमध्ये आणलं. सागर दादा, प्राजक्ता सर्वांना मॅनिप्युलेटिंग करू तो फक्त दुसऱ्यांच्या असं ना खांद्यावर पाय ठेवू एक पायरी समोर आलेला आहे. असा त्याचा गेम आहे. आता त्याचा गेम बघायला तो पूर्ण निगेटिव्ह गेम आहे. आता जेव्हा त्यांनी फिजिकल फाईट केली, मला सांगा बिग बॉस मधला सर्वात मोठा रूल काय आहे, की फिजिकल फाईट करू शकत नाही. आणि विशाल हा मला फिक्स विनर का बरं वाटते ना, कारण की बिग बॉस सुद्धा त्याला सपोर्ट करत आहेत आणि बाहेरची जनता सुद्धा त्याला सपोर्ट करत आहे. आता विशालने काय बिग बॉस गेम केलाय ना, मी तुम्हाला खरं सांगते. पहिली गोष्ट, विशालने ज्या रीतीने फिजिकल फाईट केला नाही, ते फिजिकल फाईट अलाउच नाहीये बिग बॉसमध्ये. मारहाण अलाउच नाहीये बिग बॉसमध्ये. म्हणजे विचार करा ना, दिव्या शिंदेने धमकी दिली म्हणून घराबाहेर काढला, तर विशालला का बरं त्या शो मध्ये ठेवला, मला हा मोठा प्रश्न आहे. त्याला फक्त नॉमिनेशन मध्ये घातला, तू टास्क खेळू शकत नाही, फायनलिस्टचे टास्क खेळू शकत नाही, लोक तुला मत देतील तर देतील, का बरं त्याला घराच्या बाहेर का बरं नाही काढला? म्हणजे बिग बॉस सुद्धा सपोर्ट करत आहे. बिग बॉसला सुद्धा टीआरपी पाहिजे, की विशाल हा खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे. आता जेव्हा काय असते ना, बिग बॉस मध्ये जेव्हा हे लोक येतात ना, जेव्हा फायनलिस्ट म्हणजे हे डिसाईड करतात की आपल्या शो मध्ये कोण आला पाहिजे, त्यांचे एक दृष्टिकोन असते, की 24 घंट्याचा पूर्ण एपिसोड आहे, म्हणजे पूर्ण दिवसभराची दिनचर्या आहे. आपल्याला एका घंट्यामध्ये कोणाला दाखवायचा आहे, जास्त स्क्रीन टाइम कोणाला द्यायचा आहे आणि कोणाला कमी स्क्रीन टाइम द्यायचा आहे, ते सुद्धा बिग बॉस वाले डिसाईड करतात. आता विशालला तुम्ही बघाल, आता विशाल गेम बघाल, विशालला जास्त स्क्रीन टाइम भेटली आहे, विशालला जास्त फोटे सुद्धा भेटते, भाऊच्या धक्क्यावर सुद्धा त्याच्याबद्दल बोलले जाते. किंवा असा एक असते ना, की असे त्यांना म्हणजे त्यांनी अशी जर्नी दाखवायची असते 3 महिन्याची, की हा एक विनर क्वालिटी आहे. म्हणजे स्टार्टिंग पासून असे गोष्टी दाखवतात. आता फॉर एक्झाम्पल आपण ग्रुपमध्ये आहोत आणि मी एखादा खूप सुंदर स्ट्रॅटेजी प्लॅन केली आणि मी बोलली, की यार हे स्ट्रॅटेजी प्लॅन करू. आणि माझ्यानंतर एक विशाल आहे, फॉर एक्झाम्पल विशाल आहे आणि विशालने तेच शब्द रिपीट केलं, की असे वगैरे करू. पण बिग बॉस काय करेल, इफ बिग बॉसला विशालला दाखवायचे असेल ॲज अ हिरो म्हणून चांगला किंवा त्याचा गेम अप करायचा असेल, त्याला स्क्रीन टाइम द्यायचे असेल ना, तर मी जे स्ट्रॅटेजी सांगितली ना, ते माझा जो आहे ना तो कट करेल. डायरेक्ट विशालचा दाखवेल. म्हणजे लोकांना महाराष्ट्राला काय वाटेल, की ओ विशालची स्ट्रॅटेजी प्लॅन होती. वॉव! विशालनं किती चांगला गेम प्लॅन केला. वॉव! यार विशाल किती स्मार्ट आहे. म्हणजे अशा रीतीने सुद्धा गेम प्लॅनिंग होते. आता मी तुम्हाला सांगते, विशाल हा बिग बॉस 15 मध्ये आला होता हिंदीमध्ये. तेव्हा तो जिंकू शकलेला नाही. आता त्याला माहित होतं, की हा मराठी बिग बॉस सुद्धा खूप फेमस आहे. मराठी बिग बॉस लोक पसंत करतात. माझी इमेज खूप अप होऊ शकते. मला काम सुद्धा भेटू शकते. कारण की बिग बॉसमुळे लोकांची पूर्ण 360 डिग्री लाईफ चेंज होते. पूर्ण लाईफ चेंज होते. तर विशालला यावेळी हारायचं नव्हतं. तर विशालनं म्हटलं, की एक काम करते यार, एक काम करते. म्हणजे ह्याच्या मागे एवढा मास्टर माइंड प्लॅन आहे ना, की जेवढा घरामध्ये बिग बॉस चालते ना, म्हणजे तो बिग बॉस असते आणि जेवढा घरामध्ये सदस्यामध्ये कंटेस्टंटमध्ये जेवढा बिग बॉस चालते ना, तेवढाच बिग बॉस हा बाहेरच्या जगात चालते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालते. लोक डिस्कशन करतात, लोक व्हिडिओ बोलतात, मग हा व्हिडिओ बनवतात, तो कोणी आपला मत ठेवते, कोणी हा मत ठेवते, अशा सर्व गोष्टी चर्चा सुद्धा होतात. इफ गलतीने बिग बॉस मला तसंही बिग बॉस मला काढणार नाही. मी फिजिकल फाईट केली तरी बिग बॉसने तिला काढलं नाही. म्हणजे समजून येते, की त्याच्या थोडासा प्रेम म्हणा किंवा थोडाशी आपुलकी म्हणा किंवा थोडासा तो असते ना सॉफ्टनेस किंवा बिग बॉस कडून सपोर्ट तो तो विशालला होता. अक्षरशः विशालला होता. तर विशालला त्याला काढलं नाही. नाही इफ गलतीनं विशालची इमेज निगेटिव्ह झाली, इफ म्हणजे बिग बॉसचे रोजचे एपिसोड येत आहेत, 3 महिन्यापासून आपण विशालला बघत आहोत, त्याची इमेज निगेटिव्ह झाली, तर लोकांचे रिव्ह्यू यायचे. जे लोकांचे रिव्ह्यू बघतात वगैरे, जे खूप मोठे रिव्ह्यूअर आहेत किंवा छोटे रिव्ह्यूअर आहेत, मला नाव नाही माहित, परंतु खूप लोक रिव्ह्यू बनवतात आणि खूप लोक आहेत. आता मी कोणालाही म्हणत नाहीये, खूप लोक आहेत.
त्यांचं काय यायचं ना, की विशाल खूप चांगला आहे, विशाल खूप चांगला गेम खेळते. विशालने जेव्हा फिजिकल फाईट केला ना, तेव्हा लोकांनी काय म्हटलं, जे रिव्ह्यू करत होते त्यांनी काय म्हटलं, की राकेश बापट सुद्धा फिजिकल पर्सनल गोष्टी विशालबद्दल बोलते. विशालचं काय चुकलं? विशालनं फिजिकल फाईट केलं नाही, विशालनं मारहाण केलेली आहे. इफ राकेश बापट बोलते तर भाऊच्या धक्क्यामध्ये त्याच्याबद्दल का बरं दाखवला गेला नाही? विशाल हा पर्सनल पहिल्यापासून बोलते, हे भाऊच्या धक्क्यामध्ये एव्ही मध्ये सुद्धा दाखवलं गेलं होतं. ते तरी सुद्धा ते पण गोष्ट सोडा, परंतु हेच गोष्ट राकेश बापटला पण गुस्सा आला होता आणि विशालला पण गुस्सा आला होता. दोघांना पण गुस्सा आलेला होता, परंतु राकेश बापटनं स्वतःच्या अँगरवर कंट्रोल केलं. त्यांनी फर्स्ट अटॅक केला नव्हता आणि विशालला स्वतःच्या गोष्टीवर, स्वतःच्या अँगरवर, स्वतःच्या गोष्टीवर त्याची कंट्रोल नव्हता, म्हणून त्यांनी मारहाण केलं. तर ह्या गोष्टीमध्ये विशाल वीक पडते ना, विशालची खूप मोठी चुकी आहे ना. परंतु एखादा रिव्ह्यू करणारा माणूस, ज्याचे सर्वात जास्त पब्लिक आहे किंवा जे रिव्ह्यू करतात, ते काय करतात, की विशाल चांगला आहे, राकेश बापट सुद्धा पर्सनल बोलते, विशालने बरोबर केलं, कोणाला पण तिथे गुस्सा येईल, कोणा बी हा करेल. परंतु तू त्या पूर्ण व्हिडिओमध्ये, म्हणजे त्या जो एपिसोड आहे जेव्हा मारहाण केलं होतं, तेव्हा विशाल पूर्ण कम्प्लिटली रॉंग होता. कारण की फक्त राकेश बापट एवढा म्हणत होता, की तू माझ्याबद्दल पर्सनल बोललेला आहेस, ह्यावरच हा भापबला झाला होता. बिग बॉसने सुद्धा ह्याची चूक दाखवली होती, ह्याच्यावर हा खूप भाबला, तुझा डिवोर्स झालाय, तुझे अफेअर्स आहेत, हा स्वतःच खूप मोठा हे झाला, की ओके मी स्वतःच्या राग आला, गुस्सा आला आणि मारहाण केला. तरीही रिव्ह्यू करणारे, जे रिव्ह्यू करतात ना बिग बॉस, ते रिव्ह्यू करणारे लोक काय म्हणतात, की विशाल बरोबर आहे, राकेश बापट चुकीचा आहे, राकेश बापट चुकीचा आहे. आता मला सांगा, हेच गोष्ट राकेश बापटनं केली नसताना आणि विशालने मारहाण केली नसती, तर राकेश बापट बद्दल ह्यांनी तर मोर्चाच काढला असता, की राकेश बापटला घराच्या बाहेर काढा, राकेश बापट असं मारहाण केलं, राकेश बापट असा नाव गंदा आहे, राकेश बापट असा आहे. परंतु नाही, आता तेच गोष्ट विशालने केलं, तर जे रिव्ह्यू करतात ते लोक काय म्हणत आहेत, की विशाल किती चांगला आहे, विशाल इज अ बेस्ट, विशालने काही चूक केलं नाही, विशाल विशाल. अँड आय वॉज एक्स्ट्रीमली शॉक, की एखादा रिव्ह्यू करणारा माणूस कसा असते ना, की यार तो चूक आहे, तो चूक आहे, ही गोष्ट बरोबर आहे, तो बरोबर आहे. एखादा पाण्याचा ग्लास आहे, तो मी रोज बघत आहे, तो ग्लास मी रोज बघत आहे, कधी मला तो भरला दिसेल, कधी मला खाली दिसेल, कधी मला खाली दिसेल तर कधी भरला दिसेल. तसंच बिग बॉसचा एपिसोड आहे, एखादी पर्सनॅलिटी मला आज चांगली वाटू शकते, विशाल लोकांना आवडते, अंडरस्टँड. पण जेव्हा विशाल चुकीचा आहे तेव्हा त्याला ऍडमायर करा ना तुम्ही. तेव्हा तुम्ही फक्त एकच म्हणता, की नाही विशालच चांगला आहे, विशालमध्ये अहंकार आहे, मुलींवर ताकद दाखवते. रेवा आणि दीपाली बद्दल तो ज्या रीतीने पोझिशनने बसला होता, तो खूप चुकीचा होता. तरी रिव्ह्यू करणारे लोक काय म्हणतात, की विशाल खूप चांगला आहे, विशालनं असं काही केलं नाही, विशाल बेस्ट आहे. मतलब मला असं वाटतं, की यार म्हणजे जे रिव्ह्यू करणारे लोक आहेत, जे बसतात आणि जे रिव्ह्यू करतात, लोकांना इन्फ्लुएन्स करतात, लोकांना गेम सांगतात, बिग बॉस समजवतात, त्यांची एवढी मोठी ऑडियन्स आहे, ते लोकांना बुद्धू बनवतात का? म्हणजे लोकांना म्हणजे असं असते ना, पट्टी बांधून रिव्ह्यू करणे, की नाही तोच बरोबर आहे, तोच बरोबर आहे, तोच बरोबर आहे, तोच बरोबर आहे. माझ्या त्याच्यावर काही नाहीये. माझं एवढंच मत आहे, की एकच व्यक्ती 3 महिने लगातार बरोबर राहू शकत नाही. त्याच्यामध्ये पण चुका असतात. परंतु जे रिव्ह्यू करणारे लोक आहेत, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स बघा, तुम्ही युट्यूबवर बघा, शॉर्ट बघा, व्हिडिओज बघा मोठे मोठे, काय हे वगैरे व्हिडिओज वगैरे सर्व बघा. विशाल कोटियाल बेस्ट, विशाल कोटियाल बेस्ट, विशाल कोटियाल बेस्ट. आता माझा सर्वात मोठा प्रश्न आहे, की जे रिव्ह्यू करत आहे ते असे रिव्ह्यू का करत आहेत, म्हणजे की विशाल कोटियालच बरोबर. आता तुम्हाला सांगते, आजच्या एपिसोडमध्ये रेवा घराच्या बाहेर गेली, तर रेवाने ज्या रीतीने म्हटलं, की विशाल कोटियालने फिजिकल फाईट केलं नाही तरी महाराष्ट्राने त्याला म्हणजे घरामध्ये ठेवलं आहे. अनुश्री माने खोटे बोलते तरी ते ठेवलं आहे. आणि जेव्हापासून तन्वी फर्स्ट फायनलिस्ट बनली आहे ना, तेव्हापासून हे विशाल कोटियाल आणि अनुश्री फक्त तन्वीला जडत आहेत, फक्त जडण्याशिवाय त्यांना काही येत नाहीये. परंतु आता ते जे रिव्ह्यू करणारे लोक आहेत ना, त्यांना काय आहे, की तन्वीमध्ये अहंकार आहे, तन्वीनं अशी काय म्हटलं, तन्वी आता विनर बनू शकत नाही, म्हणजे तन्वीबद्दल एवढी निगेटिव्ह पीआर चालली आहे ना, म्हणजे प्रत्येक रिव्ह्यूवर काय आहे, फक्त विशाल कोटियाल, विशाल कोटियाल बरोबर आहे, विशाल कोटियाल बरोबर आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विशाल कोटियालनं फिजिकल फाईट केलं नाही, ते गोष्ट तुम्ही विसरता. आता तुम्हाला एका वाक्य म्हणून तन्वीमध्ये अहंकार दिसते, तर अलग 3 महिने विशाल कोटियालमध्ये एवढा अहंकार होता, तो अहंकार दिसला नाही का तुम्हाला, म्हणजे तो स्वाभिमान वाटला का तुम्हाला? म्हणजे विशाल कोटियालची एवढी स्ट्रॉंग पीआर गेम आहे ना, म्हणजे बिग बॉस मी त्याला सपोर्ट करते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सपोर्ट करते बिग बॉस, की त्याने फिजिकल मारहाण केली तर त्याला घरामध्ये वगैरे ठेवलं, किंवा दुसरी छोट्या छोट्या गोष्टी, त्याला स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे किंवा दाखवतं त्याची फुटेज वगैरे, त्या सर्व गोष्टी. आणि इफ बिग बॉस मध्ये निगेटिव्ह इमेज झाली तर त्यांनी बाहेर असे रिव्ह्यूवर ठेवलं नाही, पैसे देऊन त्याची पीआर गेम आहे किंवा काय आहे. कारण की मला असं वाटतं, की एखादा व्यक्ती रिव्ह्यू करत आहे ना, तो सलग 3 महिने त्या एक विशाल बद्दल चांगला बोलेल असं होऊ शकत नाही. तो कधी विशाल चांगला वाटेल, कधी तन्वी चांगली वाटेल, कधी राकेश बापट चांगला वाटेल, पण ह्या जे रिव्ह्यू करत आहेत त्यांना फक्त सलग 3 महिने फक्त विशालच चांगला वाटून राहिला, तो पण स्टार्टिंग पासून. म्हणजे असं नाही की आता मधापासून त्याच्या गेम संपला, तो पण स्टार्टिंग पासून विशालला सपोर्ट करत आहे.
तर हा फक्त पैशाचा गेम आहे. कारण की विशाल कोटियालला माहित होतं की बिग बॉस मध्ये इफ माझी निगेटिव्ह इमेज झाली तर मी अशा लोकांना पकडते जे लोक माझ्याबद्दल चांगले व्हिडिओ बनवू शकतात. इफ बिग बॉस मध्ये माझा निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झाला तर माझा सपोर्ट करणारे, माझ्याबद्दल बोलणारे, माझ्याबद्दल लोक व्हिडिओ बनवणारे लोक मी जमा करते, त्यांना पैसे देते, पीआर टीम घेते आणि पीआर टीम कडून लोक माझ्याबद्दल चांगले बोलतील. मी कोणालाही टार्गेट करत नाहीये, मी कोणाचाही नाव घेत नाहीये रिव्ह्यू बद्दल. पण ज्या प्रकारे मी 2-3 महिने लगातार कॉमेंट सेशन बघते किंवा प्रत्येक कॉमेंटमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा फक्त हाच मुद्दा आहे की एखादा व्यक्ती सलग 3 महिने चांगला दिसूच शकत नाही. जेव्हा विशाल कोटियाल चुकीच्या असते तेव्हा त्याचे रिव्ह्यूवर जे रिव्ह्यू करतात ते त्याला चुकीचा आहे म्हणून ऍडमायर का बरं करत नाही, परंतु त्याची नेहमी सपोर्ट करतात की विशाल कोटियाल बेस्ट, विशाल कोटियाल बेस्ट, विशाल कोटियाल बेस्ट. आणि आता तर खूपच चाललेलं आहे. जेव्हा फायनल्स आता 2-3 दिवसात आता विनर होणार आहे तर खूपच पीआर चालू आहे. आणि तन्वी बद्दल अहंकार आहे, तन्वीमध्ये अहंकार दिसला. तन्वीने काय म्हटलं की अनुश्री खोटं बोलते, ती बोलते खोटं, तिला खोटारडीच आहे, ती खोटारडी बोलू बोलू तिची एनर्जीच निगेटिव्ह झालेली आहे. विशाल कोटियाल फिजिकल फाईट केलं, मारहाण केलं, बरोबर आहे, तरी महाराष्ट्र त्याला कसं काय वाचवत आहे, म्हणजे कशा कोणत्या दृष्टीने वाचवत आहे. म्हणजे असं नाही म्हणत आहे की विशाल कोटियाल खूप वाईट आहे, मी नशी नाही म्हणत आहे. विशाल कोटियाल गेम चांगला खेळते, मॅन्युप्लेटिंग करते, हा करते, तो करते, स्वतःची ताकद दाखवते, स्वतःमध्ये अहंकार आहे, सर्वच गोष्टी आहेत. परंतु तो एक निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे, तो पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी मध्ये येतच नाही. आणि जेव्हापासून त्याने फिजिकल फाईट केलं नाही ना, एवढा शांत वागत आहे. त्याला काय अचानक इमोशन येऊन राहिला, काय रडारड करून राहिली. अनुश्री बद्दल एवढा प्रेम, दीपाली बद्दल एवढा प्रेम, दीपाली बद्दल एवढा तो नेहमी वाईट वाईट बोलायच्या दीपाली बद्दल की दीपाली काय थर्ड क्लास आहे. दीपाली सारख्या मुली लंडनमध्ये सेल्स गर्ल्स असतात, असे असतात, तसे असतात. आणि आता दीपाली आणि तन्वीचा थोडासा झगडा झाला तर हे अनुश्री आणि विशाल फक्त दीपालीकडे गुलू करतायत. ओ दीपाली तू वाचलीस, ओ दीपाली, ओ दीपाली, वाव दीपाली. आय वॉज शॉक की एवढंच तुम्हाला दीपाली बद्दल प्रेम होतं, एवढीच माया होती, तर मग 3 महिने कुठं गेली ते प्रेम आणि माया. आय वॉज एक्स्ट्रीमली शॉक. म्हणजे हे एवढी दलबदलू पर्सनॅलिटी लोक अशा लोकांना सपोर्ट करत आहेत. आणि हा पूर्ण फिक्स विनर आहे, लिटरली पूर्ण फिक्स विनर सारखा गेम चाललेला आहे. आणि विशाल कोटियाल हा बिग बॉस मराठी 6चा फिक्स विनर आहे, कारण की त्यांनी बाहेर सुद्धा पैसे देऊ देऊ, पीआर करू करू आपला स्टार्टिंग पासून 3 महिने सलग त्याच्याबद्दल तारीफ चालू आहे की विशाल कोटियाल किती बेस्ट आहे, किती डिझर्विंग आहे, किती चांगला गेम खेळते. फक्त लोक रिव्ह्यू करत आहेत त्याच्या नावाने, खूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग रिव्ह्यू करत आहेत आणि नेहमी चांगलाच दाखवत आहेत. मी असं नाही म्हणत आहे की कोणी पैसे घेतला, पण माझा मत एवढा आहे की एखादा व्यक्ती सलग 3 महिने चांगला दिसू शकत नाही आणि तुम्ही सलग 3 महिने त्याची तारीफ करत आहात, तर मग तो रिव्ह्यूवर नाही, तुम्ही पैसे देऊन रिव्ह्यू करता. आणि मी स्वतः एकटी म्हणत नाहीये की पैसे देऊन कोणी रिव्ह्यू करत आहे. तर मी तुम्हाला सांगते, बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, जे बिग बॉस बनवतात, त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती की म्हणजे ते कंटेस्टंट आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊ घेऊ तुम्ही रिव्ह्यू करता आणि एका शो बद्दल बदनामी करत आहात. एखाद्या कंटेस्टंटला खूप सपोर्ट करता आणि बाकीच्या कंटेस्टंटला म्हणत आहात की बिग बॉस सपोर्ट करत आहे, तन्वीला बिग बॉसच विनर बनवा, त्याची हे आहे वगैरे वगैरे. तर त्यांनी सुद्धा हे गोष्ट पोस्ट आपल्या सोशल मीडियावर केली होती. मी एकटी म्हणत नाहीये ह्या गोष्टीला. आणि मी ही गोष्ट एवढी ऍडमायर का बरं करत आहे, कारण की जेव्हापासून आता 2-3 दिवसामध्ये आता विनर डिसाईड होणार आहे, तर ज्या लेवलची विशालची पीआर टीमचा गेम खेळत आहे, ज्या लेवलचे लोक रिव्ह्यू करत आहेत, ज्या लोकबद्दल म्हणजे विशालला असे बघत आहेत की तो भगवानच आहे, म्हणजे तो भगवान सारखे खूप मोठे मोठे काम केलं, म्हणजे बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. त्याच्यावरून समजून येते हा पूर्ण पैशाचा आणि पीआर गेम चाललेला आहे. बिग बॉस हा सपोर्ट थोडा बहुत करत असला तरी बाहेर त्याची खूप स्ट्रॉंग पीआर चाललेला आहे. लोक खूप मॅन्युप्लेटिंग करत आहे, विशालला भगवान बनत आहेत, विशालच बेस्ट आहे, विशालच बेस्ट आहे. म्हणून मला तरी वाटते की विशाल कोटियाल कितीही चुकीचा असला, किती बॅड पर्सनॅलिटी असली, तरी त्यांनी एवढा स्ट्रॉंग पीआर गेम केलेला आहे. एवढे मोठे मोठे पैसे दिहाडी देऊ मधून रिव्ह्यू करत आहेत, जिकडे तिकडे सपोर्ट चालू आहे, सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम, हर जागे विशाल कोटियाल, विशाल कोटियाल, विशाल कोटियाल. त्यावरून समजून येते की बिग बॉस खरा बाहेर चालू आहे आणि हे सर्व पीआर गेम आहे. म्हणून मला तरी वाटते, आणि एवढा फिजिकल फाईट असून सुद्धा विशाल घराच्या बाहेर जात नाही, विशाल घरातच राहते. आय डोंट अंडरस्टँड की लोकांना अशी निगेटिव्ह इमेज, मॅन्युप्लेटिंग करणे, स्त्रियांवर आपली ताकद दाखवणे, अहंकार दाखवणे, हे गोष्ट केव्हापासून लोकांना एवढी आवडायला लागली. मला वाटते की बिग बॉस मध्ये एक चांगली पर्सनॅलिटी दिसते नेहमी. एखादा माणूस कसा आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट करते. मागच्या सीझन मध्ये सूरज चव्हाण होता, त्याला गेम समजत नव्हता, मॅन्युप्लेटिंग नव्हता, परंतु त्याची माणुसकी, तो माणूस म्हणून कसा आहे, तो लोकांना आवडला, म्हणून तो विनर बनला. एंड ऑफ द स्टोरी मध्ये आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला विनर डिसाईड करतो ना, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो विनर बनण्याच्या क्वालिटीजच्या आहे, 3 महिने त्याने काय केलं नाही, गेम मध्ये फक्त स्ट्रॅटेजी प्लॅन करणे, मॅन्युप्लेटिंग करणे,
स्त्रियांवर ताकद दाखवणे, अहंकार दाखवणे, फिजिकल फाईट करणे, मारहाण करणे, मग दलबदलूवाले चीजे करणे, रडणे, इमोशन्स दाखवणे, ह्याला गेम म्हणत नाही. गेम ह्याला म्हणतात की रिअल पर्सनॅलिटी असणे, की एखादा टास्क आहे, एखादा गेम आहे, तुम्ही किती प्रामाणिकपणे खेळत आहात, तुम्ही कोणी कसे तुम्हाला समजत आहे की आपल्या समोर स्त्रिया आहेत, आपण गेल्या नाही पाहिजे. इफ स्त्रिया आहेत तर कशा आपल्या रीतीने त्यांना हँडल करता आल्या पाहिजे, स्त्रियांवर ताकद दाखवता न दाखवता त्यांच्या कशा रीतीने त्यांच्या पद्धतीने गेम खेळल्या पाहिजे, तो खरा विनर असते. मला तरी वाटते की जेव्हा संकेत सोबत जेव्हा कट्टरची दुश्मनी झाली असती, तर संकेत सोबत हा उंदीर म्हणजे विशाल हा घाबरत होता, म्हणून विशालला आपल्यामध्ये मॅन्युप्युलेटिंग करून आपल्या ग्रुपमध्ये आणलं, कारण की ह्याच्या अपोजिट खेळण्याची ताकद विशालमध्ये नव्हती. हा सर्वात मोठा घाबरलेला चुहा आहे. जेव्हा फर्स्ट टाइम नॉमिनेशन मध्ये आला होता सलग 2-1.5 महिन्यानंतर, तेव्हा एवढा घाबरला होता की मला नॉमिनेशन मधून का घातलं, एखादा एवढा स्ट्रॉंग प्लेअर आहेस तू, तुला एवढा चांगला गेम कळते, तर पहिल्या नॉमिनेशन मध्ये एवढा उंदरासारखा का बरं घाबरत होतास. आणि त्याकडे राकेश बापट म्हणत होता की इफ मला महाराष्ट्र पसंत करेल तर मी वाचणार, एवढी क्लिअरिटी होती. तर डिफरन्स समजून येते. मला तरी वाटते ह्या पीआर गेम मध्ये, ह्या रिव्ह्यू मध्ये एवढा पडा नको. जो व्यक्ती डिझर्विंग आहे त्या व्यक्तीला वोट करा आणि समोर पाठवा आणि विनर करा. म्हणून हा जो मॅन्युप्युलेशनचा हा पीआर गेम आणि फिक्स विनर बिग बॉसच्या मराठी बिग बॉस विशाल कोटियाल चालू आहे, तो गेम बंद करा आणि ते इन्फ्लुएन्स व्हायला नको. आणि तुम्हाला जो वाटते योग्य त्याला वोट करा आणि लिटरली त्याला विनर बनवा. आणि विशाल कोटियाल हा फिक्स विनर आहे की नाही आहे, त्याची पीआर टीम, त्याचे रिव्ह्यू करणारे लोक, त्याच्याबद्दल पूजा करणारे लोक, त्याच्याबद्दल एवढा महान महान बोलणारे मतलब व्यक्ती, म्हणजे विशालबद्दल एकही शब्द वाईट सुद्धा बोलत नाही की बाबा विशाल बेस्ट, विशाल बेस्ट, एवढाच चालू आहे. तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओ बद्दल, ह्या पूर्ण पॉइंट्स बद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.